प्रेमाने बोला धन निरंकारजी. बघा, आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे. तर सगळ्यांना योगा दिनाच्या माझ्या मैत्रिणींना आणि बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघा, करे योग रहे निरोग. प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी 1 तास तरी दररोज काढायचा आहे. बघा, सकाळी उठल्या मोकळ्या हवेमध्ये फ्रेश वॉक करायचं आहे. आपल्याला मॉर्निंग वॉकला जायचं आहे, किमान 45 मिनिटं तरी. बघा, आणि घरी आल्यानंतर प्राणायाम, थोडं योगासने वगैरे करायचे आहेत. कारण शरीर निरोगी असलं तर आपल्याला हा कुठला पण सगळा आनंद घेता येईल. पण शरीरच निरोगी नसेल तर काय उपयोग आहे. आजकाल प्रत्येकजण हा पैसे कमवण्याच्या पाठीमागे धावत आहे, पण स्वतःसाठी वेळ द्यायला तयार नाही. बघा, पण आपण पैसे कमवून शेवटी काय करणार. परत जे आपण पैसे कमवले तेच हॉस्पिटलमध्ये शरीर नीट करण्यासाठी काय आजार झाला तर ते पैशाचा परत आपण त्याचा उपयोग त्याला करणार. बघा, म्हणून आधीच आपलं शरीर निरोगी राहावं, काय व्याधी शरीराला लागू नये म्हणून आपण सर्वांनी सकाळी योग करायचा आहे. स्वतःसाठी 1 तास द्यायचा आहे. बघा, आणि करे योग रहे निरोग असं म्हटलेलं आहे. जास्त तर स्त्रिया पण स्वतःसाठी टाईम देत नाही आहेत. बघा, आणि सारखं घरातच त्यांचं लक्ष असतं. नवऱ्याकडं असो, मुलाकडं असो, व्यवस्थित नाश्ता नाही करणं, ते सगळ्यांचं बघत असतात आणि शेवटी काहीतरी राहिलेलं उरलं सोडलं खात असतात. बघा, असं न करता व्यवस्थित व्यायाम करून स्वतःसाठी 1 तास द्यायचा आहे आणि नाश्ता सकाळचा करायचा आहे. स्वतःकडं दुर्लक्ष करायचं नाही. कारण तुम्ही जर तंदुरुस्त असाल तर पूर्ण घर हे निरोगी राहणार आहे. तुमच्यावर सगळं घर अवलंबून असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे कामं तुम्ही करत असता. पण स्वतःसाठी पण टाईम काढायचा आहे. उगाच कुजत नाही बसायचं घरात की माझं हे दुखतंय ते दुखतंय. बाहेर पडा, थोडं मोकळ्या वातावरणात, इकडे तिकडे थोड्यासा मैत्रिणी करा, थोड्या गप्पा मारा, स्वतःसाठी वेळ द्या. आणि सगळ्यांनी ईश्वरचरणी हेच प्रार्थना आहे की सगळे सुखी निरोगी राहो. प्रेमाने बोला धन निरंकारजी.